हे सांगावं लागणार आहे. हे सांगण्यासाठी ही यात्रा आहे. सरकारमध्ये कोण आहे? सरकार येतील, सरकार जातील, पण ही व्यवस्था कमजोर होता कामा नये, यासाठी समाजाने यामध्ये योगदान देणं आवश्यक आहे. आणि म्हणून ही यात्रा याचं मंथन करण्यासाठी. ही यात्रा कोणाचं समर्थन करत नाही, ही यात्रा कोणाचा विरोध करत नाही. आणि म्हणून जेव्हा दीक्षाभूमीतून आम्ही निघालो त्यावर्षी यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जागोजागी लोकांनी स्वागत केलं, जागोजागी लोकांनी या भूमिकेचं स्वागत केलं, भूमिकेला समर्थन दिलं. आणि म्हणून सामाजिक उत्थान ज्याला आपण म्हणतो, ही याच विचारातून होऊ शकतं, अशाच चर्चेतून होऊ शकतं, अशाच संवादातून होऊ शकतं. ही संवाद ही प्रक्रिया इतकी प्रभावी आहे. आणि त्याच प्रभावाने सरकारसमोर 20 तारखेला हे आपण विषय ठेवणार आहे. सरकारच्या पातळीवर अत्यंत नाममात्र विषय, कुठलाही आर्थिक भार फारसा नसणारे विषय आहेत, पण ते पत्रकारांसाठी या माध्यम क्षेत्रासाठी खूप आवश्यक आहे. या विषयांची सोडवणूक सरकारने करावी, अशा प्रकारची भूमिका सर्वांनी सरकार दरबारी मांडणं, यासाठी ही यात्रेचं प्रयोजन आहे. आणि म्हणून वेळ खूप झालेला आहे, पण आपले इथं सगळेजण आलात म्हणून आपलं मखदूम भाईने बरंच सांगितलं, काकाने सांगितलं, कुणं काय. मी एक शेवटचा फक्त एक शायर असा म्हणतो, तेवढं बोलून मी थांबणार आहे. कारण वर्तमानपत्र वाटणं, वर्तमानपत्राची सगळी प्रक्रिया, ह्या सगळ्या गोष्टी मला माहित आहे. आज फक्त दोषांवर बोट ठेवून या व्यवस्थेला कमजोर करण्याची जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया थांबली पाहिजे, हे या संवाद यात्रेचा सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे. आणि म्हणून एक शायर असा म्हणतो, मैं दिया हूं मेरी दुश्मनी अंधेरों से है, मैं दिया हूं मेरी दुश्मनी अंधेरों से है, फिर भी हवाएं खामोखा खिलाफ है. मैं दिया हूं मेरी दुश्मनी अंधेरों से है, फिर भी हवाएं खामोखा खिलाफ है. इन हवाओं को बताओ तुमने बहुत से दिए बुझाए हैं, इन हवाओं को बताओ तुमने बहुत से दिए बुझाए हैं, जरा इस दिए को एक बार जला के तो देखो. ज्यांनी ज्यांनी समर्थन दिलं